गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकीसंदर्भात पहिली बैठक संपन्न। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी 2.5 तास चर्चा। संजय राऊत, अनिल परबही उपस्थित। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेल्याची माहिती। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबतची चर्चा, मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, वडेट्टीवार यांची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच, ठाकरेंच्या युतीचा महायुतीवर परिणाम होणार नाही। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची ठाकरे बंधूंच्या भेटीवर प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील बैठका आता अधिकृतरित्या सुरू झाल्यात। आमच्याकडूनही तयारीला सुरुवात। मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। एकदाच काहीतरी ठरवा, दोघेही एकत्र येण्यास कुणालाही आक्षेप नाही। महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्रित लढवावी। ठाकरे बंधूंच्या भेटीवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही। जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा बघू। समविचारी पक्षांसोबत आमची नेहमीच जायची तयारी असते। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंना आमच्या शुभेच्छा। राजकीय आणि कौटुंबिक त्यांना एकत्र यावं, आमचा काही आक्षेप नाही। बावनकुळेंचं वक्तव्य। दोघे भाऊ एकत्र आले तेव्हापासूनच तयारी सुरू झाली। सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला। राजन विचारे यांची टीका। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेहमीच एकमेकांना भेटतात। पालिका निवडणुकीसाठी दोघे एकत्र आल्यास महायुतीवर परिणाम होणार नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच, लोकांना समस्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं। ठाकरे बंधूंच्या भेटीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया। शिवतीर्थवर उद्या मनसे नेत्यांची बैठक। उद्या सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार। ओबीसी उपसमिती बैठकीत भुजबळ आक्रमक। सरकारने काढलेल्या जीआरमधील मराठा शब्दावर आक्षेप। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसतोय। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळांचं म्हणणं। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत। भुजबळांना जेलमध्ये घाला। भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत। भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला। कुणबी नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही, मात्र बोगस प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। पंकजा मुंडेंची माहिती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या बावनकुळे समोर हाके भूमिका मांडणार। आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। फडणवीस मराठ्यांचा रोष ओढून घेणार नाहीत। मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण देतील। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना गॅझेटियरच्या आधारे दाखले देतील। मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली सुरू। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार। प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय। मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 96 मृतांच्या नातेवाईकांसाठी निधी वर्ग। मृतांच्या नातेवाईकांना 9,60,00,000 रुपये। मराठा आंदोलनात 254 जणांचा मृत्यू झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। काल रात्री वरळी डोममध्ये पार पडलेल्या बैठकीत देखील अजित पवार अनुपस्थित। अजितदादांनी स्वतः या प्रकरणाचा खुलासा केला आहे। मी देखील या संदर्भात रिपोर्ट मागितला आहे। अजितदादांच्या अंजना कृष्णांसोबतच्या संवाद प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया।
कुर्डुवाडी प्रकरणातील महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्य. अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ हे सर्वांना माहिती आहे. सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार अलीकडे रॉबिन हुड सारखे वागतात. मुरुम तस्करी करणाऱ्यांना अजितदादा पाठीशी घालत आहेत. रोहित पवारांना काय वाटतं माहीत नाही, पण अजित पवार चुकलेत. राजू शेट्टी यांची टीका. म्हाड्याच्या महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं जाहीर. गावच्या सरपंचासह ग्रामसेवकांवर मुरुम चोरीचा गुन्हा दाखल. लाडक्या बहिणींचा खरा सन्मान होतोय का हेही पाहिलं पाहिजे. एकीकडे सन्मान करतात तर दुसरीकडे त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनपा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. प्रभाग रचनेनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली नाराजी. मंत्री उदय सामंत पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करणार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाची एकजूट दिसून आली. इंडिया आघाडीला मिळणारी 15 मतं अवैध ठरवली. क्रॉस वोटिंग झालं असेल पण शिंदे गटाने शहाणपणा करू नये. संजय राऊतांची प्रतिक्रिया. परिपक्व नेत्यांचा नेता होण्याची राहुल गांधींकडे क्षमता नाही. इंडिया आघाडीतील अनेकांच्या मतांची फाटाफूट झाली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतफुटीवरून उपाध्येंचा टोला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून